करायचं नाही. म्हणजे पहिल्यापासूनच माझं एक निश्चय होता की एक मालक बनायचं. मालक आणि गडी याच्यात भरपूर फरक आहे. आता ज्यावेळेस कॉलेज संपून घरी आलं त्यावेळेस घर आता हो का आपल्याकडे कसं आहे, शाळा सुटल्या ही जॉब कर ती जॉब कर, पण प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं म्हणायचं किती पगार आहे किती पगार आहे, कारण की आपल्याला जीवन जगायचे ते पगारासाठी जगायचे, कारण की पैसा आहे तर सर्वस्व या. मग परत कोणी म्हणायचं 15,000 आहे 20,000 आहे, पुण्यामध्ये गेल्यानंतर मिळायचा 25,000. मग मी आल्यानंतर लगेच डिवायडेड करायचो, खर्च एवढा, मेस एवढी, राहणं खाणं एवढं. मग जर 4 आणि 5,000 शिल्लक राहायचं मग जाऊ दे तर रिजेक्ट करायचो. पण आज शेवटची संधी येतं वेस्पाला बारामतीमध्ये जॉईनिंग झालं, तर तिथं मी घरच्यांना सांगितल्याप्रमाणे कोणालाच पगार विचारला नाही. घरचे म्हटले पगार विचारू नको, पहिल्यांदा जॉईनिंग तर हो. तर माझा पश्चिम करून घरून येताना साधारण 5:30 वाजता माझा पगार झाला 5,930 रुपये. अजून सुद्धा माझ्याकडे स्लिप आहे ती पगाराची. आणि त्यातलं पेट्रोलला 3,000 जायचं, रोज 100 रुपयेतून बारामतीला पेट्रोलला जायचं, नाश्ता वगैरे सगळं. मग जर मी विचार केला महिन्याला आपण 2-2, 3-3 हजार कमवत असेल तर आयुष्यात आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे किड्या मुंग्यासारखं जीवन आपलं झालं. ते मग घरी आल्यानंतर घरच्यांना सांगितलं मी काय सर्व्हिस करणार नाही, माझ्या पद्धतीने मी बघतो. आता हो का आपण सर्वसामान्य वर्गातले, आपल्याकडे एवढं म्हणजे आपण धंदा मोठा टाकू शकत नाही कुठला. मग काय करायचं, तसं आमचा धंदा आमच्या आजोबांपासून चालत आलाय. त्या धंद्यात उतरायचं ठरवलं. पण सगळ्यात मोठा अडचण आली की गाया घ्यायच्या कशा. आज जर एवढं शिकून जर आपण शेण काढत असेल तर लोक नाव ठेवतात. पूर्ण निश्चय केला काही झालं तर दूध धंद्यात उतरायचं. मग असं सपोर्ट प्रत्येक सगळ्यात महत्त्वाचं या धंद्याला सपोर्ट म्हणजे मेन खंबीर साथ मिळाली ती आमच्या डेअरीचे चेअरमन विघ्नहर्ता डेअरीचे माननीय श्री हनुमंतराव संतराम अभंग. हो का आज ते म्हणतात ना, म्हणजे संत लोक म्हणतात की देव दगडात नसून माणसात आहे. ते खरंच. फक्त कसं होतं आपल्याला ओळखता आला पाहिजे. आज त्या माणसानं त्यावेळेस माझं वय होतं एक 24-25 वर्ष वय होतं, त्यावेळेस इतका विश्वास दावला. 12-12, 13-13 लाख रुपये त्यांना आम्हाला असं गाय गोठा बांधणी, गाय खरेदी, जागा घेण्यासाठी दिलं होतं. आज त्यांच्या जीवावर आम्ही एवढं सगळं उभा केले. आज ह्या दूध धंद्याच्या जीवावर आम्ही स्वतः ट्रॅक्टर मोठा या गोठा दूध धंद्याच्या जीवावरती बांधलेला आहे. सगळ्यात महत्वाची जागा ही आम्ही 7.5 लाख रुपयाला जागा दूध धंद्याच्या जीवावर घेतलेली. आमचे स्वतःचे लग्न, बाकीच्यांची आई वडील त्यांचे लग्न लावून देतात. आम्ही स्वतःच्या म्हणजे डेअरीवरती 8.5 लाख उचल घेऊन स्वतःचे लग्न आम्ही स्वतः केलेत. आम्ही दोघा भावांचे लग्न एकाच मंडपात झाली. स्वतःच्या दमावरती आम्ही स्वतःचे लग्न केलेत. आणि हा गोठा बांधलाय, जागा घेतली, फ्लॅट घेतला. आज बारामतीमध्ये आमचा 1.25 गुंठ्याचा प्लॉट आहे. म्हणजे अभिमान वाटतो सांगायला की 16 लाख रुपये आम्ही कर्ज काढून होता. कर्ज 10 लाख रुपये कर्ज काढलं त्याला नाहीच नाही, पण स्वतःच्या दमावरती आज एखाद्या 20-30 हजाराच्या सर्व्हिसदाराचं आयुष्यानं सुद्धा एवढं करता येणार नाही तेवढं आपण एवढ्या 5 वर्षात केलेले. म्हणजे अभिमान या गोष्टीचं वाटतो की दूध धंदा तुम्ही जाता म्हणला धंदा परवडतो का नाही परवडतो. आज हो का धंदा परवडत असल्याशिवाय आपण एवढं केलं नाही. दूध धंदा करणं केला. माझं तर म्हणजे प्रत्येक तरुणानं दूध धंदा केला पाहिजे, दूध धंद्यात उतरला पाहिजे. आज 15-20 हजारात काम करण्यापेक्षा पात्रता नसणाऱ्या किंवा कुणाला पण सर म्हणण्यापेक्षा कधी बी मालक राहिलेलं चांगलं.